आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। कर्जत नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे कसे पडणार यावर गेल्या अनेक महिन्यापासून कर्जत शहरामध्ये चर्चा सुरू आहे। ही चर्चा आता थांबणार आहे, ही प्रतीक्षा आता संपणार आहे। 6 ऑक्टोबर रोजी आरक्षण जाहीर होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे। आरक्षण नेमके कसे पडणार या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि आरक्षणासंदर्भात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर पाहिलं की सन 2016च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 233 नगर परिषदेचे आरक्षण हे जाहीर झाले होते। यामध्ये आपण जर पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी एकूण 31 जागा होत्या, त्यामध्ये देखील 50% महिलांसाठी राखीव जागा होत्या। त्याचबरोबर अनुसूचित जमातींसाठी एकूण 10 जागा होत्या, त्यामध्ये 50% महिला राखीव जागा होत्या। यामध्ये लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने जागा या आरक्षित देण्यात आल्या होत्या। आता नेमकं आपण कशा पद्धतीने उतरत्या लोकसंख्येने देण्यात आलेले उदाहरणावरून आपण हे समजून घेऊया। एससी साठीच्या जागा 31 होत्या। आता ज्या नगर परिषदांमध्ये लोकसंख्या ज्या एससीची जास्त आहे अशा लोकसंख्येला पहिलं प्राधान्य। उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय की लोकसंख्या 1000 असेल, उदाहरणासाठी आपण पाहतोय लोकसंख्या जर 1000 असेल एखाद्या नगर परिषदेचं त्याला प्राधान्य, त्यानंतर त्याच्या खालोखाल 900 असलेल्या लोकसंख्येला प्राधान्य, त्याच्या खालोखाल 800 असलेल्या आणि त्याच्या खालोखाल 700 असलेल्या, म्हणजे अशा उतरत्या क्रमानं हे आरक्षण पडलं होतं। त्याचबरोबर एस टीच्या आपण जर त्या 10 जागांचा विचार केला तर त्या 10 जागांचे देखील अशाच पद्धतीनं उतरत्या क्रमाने लोकसंख्येनुसार हे आरक्षण देण्यात आलं होतं। आता आपण सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसीसाठी किती जागा पडल्या होत्या हे समजून घेऊया। एकूण 63 जागा होत्या, यामध्ये देखील 50% महिलांसाठी राखीव जागा होत्या। त्या नगराध्यक्ष पदासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या। आपण जर पाहिलं या चिठ्ठ्यांमध्ये ज्या नगर परिषदेची नावे आली त्या नगर परिषदांमध्ये ओबीसी घटकांसाठी राखीव जागा ह्या ठेवण्यात आल्या होत्या। आता आपण जर आकडेवारी समजून घेऊया। आपण जर ही आकडेवारी पाहिली म्हणजे एकूण 233 नगर परिषदांपैकी एससीसाठी 31 होत्या, एसटीसाठी 10 होत्या आणि ओबीसीसाठी 63 होत्या। एकूण जागा होत्या 233 आणि जर आपण एससी, एसटी आणि ओबीसी यांची जर बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल की 104 जागा या आरक्षित पडल्या होत्या। म्हणजे 233 मधून 104 जर आपण वजा केले तर 129 जागा शिल्लक राहत होत्या आणि त्या 129 जागा म्हणजे त्या खुल्या वर्गासाठी ठेवण्यात आल्या होत्या। हे आपण गणित पाहिल्यानंतर अशाच प्रकारचं आरक्षण पडण्याची शक्यता आहे। पण या जागा थोडक्यात आपण पाहिलं तर पुढे मागे होण्याची शक्यता आहे, कारण 2016चे हे विश्लेषण आपण पाहत आहोत, परंतु पद्धत अशीच राहणार आहे। आपण पाहिलं की एससी, एसटी आणि ओबीसीसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या। यामधील फरक एवढाच आहे की ओबीसीच्या जागेंमधून चिठ्ठ्या काढून आरक्षण देण्यात आले होते। हे महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। ओबीसीच्या आरक्षणाची चिठ्ठी काढत असताना आता आजच्या परिस्थितीमध्ये आपण लक्षात घेतोय ओबीसीच्या आरक्षणाची चिठ्ठी काढत असताना जर कर्जत नगर परिषदेची चिठ्ठी निघाली त्यामध्ये तर ओबीसीसाठी नगराध्यक्ष पद हे राखीव असेल हे नुसार आपण सांगतोय। अन्यथा जर या चिठ्ठी आपली ओबीसी मधून निघाली नाही तर कर्जत नगर परिषदेला खुल्या वर्गासाठी आरक्षण हे लागू होईल। आता आपली 6 ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षाच्या आरक्षणाचे चित्र स्पष्ट होईलच, त्यामुळे आता आपली प्रतीक्षा ही संपणार आहे आणि लवकरच आपल्याला हे कशा पद्धतीचं आरक्षण पडणार आहे हे आपल्याला समजणार। कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी आपलं कर्जत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।